म्हणजे भगवान कृष्णासारखं, आणि भगवान कृष्णासारखा अवतारही झाला नाही. मागा अनेक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले. विधे वेदाला जबिले, व्यभिचार्या दिधले निजपद. बहुत अवतारी अवतरला देव, पर्याय अवतारी चालवलाव. देवान कळे अभिप्राव, अगम्य पाहो हरिलीला. भगवंताने आपल्या जीवनामध्ये लहानपणी बालपणी अघटित अशा घटना केलेल्या आहेत. अलौकिक असं चरित्र केलेलं आहे की ज्या गोष्टी लौकिकात नाहीत अशा करून दाखवणं त्याला अलौकिक चरित्र म्हटलेलं आहे. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे, तर त्या कर्माचा जर आपण भक्तिभावाने विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं, तर काय होतं? कृष्ण कर्माचे करीतो स्मरण, ते कर्माची तोडी कर्मबंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं, आणि भगवंताचं चोरी कर्म हे सर्व जगाला देखील माहीत झालं. पण भगवंताने केलेली चोरी तसं वाईटच आहे, पण भगवंताची चोरी वेगळी आहे. त्याने काही सोन्या नाण्याची भारी भारी वस्तूची अशी नाही चोरी केली. बरं, जरी त्याने चोरी केली तर आपला काही अधिकार नाही, तू चोर आहेस म्हणून. का आपला अधिकार? उलट आपणच चोर हो, कारण आपण त्याचं खातो, तो नाही आपलं खात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून भगवंताला साधू संतांनी चोर म्हटलं. हरिला पंढरीचा चोर.